या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। राजेश टोपेजी, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। TV9 मराठीनं एक स्टिंग ऑपरेशन केलं, त्याचं नाव होतं ऑपरेशन जीवन रक्षक। या अंतर्गत आम्ही राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये त्याचा चौकशी केली किंवा रियालिटी चेक केला की कोणत्या मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहे का। मात्र आम्हाला नकारच मिळाला किंवा मग जास्त किमतीमध्ये ते उपलब्ध होत होतं। जो काही सरकारनं दावा केलेला होता की उपलब्ध आहे त्याची मात्र या ठिकाणी पोलखोल झालेली आहे। हेलो जी सर, आवाज येतोय तुम्हाला? आवाज येत नाही। आवाज पोहोचत नाहीये मात्र बोलायचंय मी। जी जी हेलो, हाँ बोलायचं, मी बोलूया? जी, TV9 मराठीनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं, नमस्कार, ऑपरेशन जीवन आवाज येतोय? रक्षक। जी आवाज येतोय। नाही, मला राईट हाँ नाही, मी सगळ्यात महत्त्वाचं मी TV9 मराठीचं सुद्धा आभार मानेल, अभिनंदन करेल की आता जसं तुम्ही स्टिंग ऑपरेशन करताय तसंच FDA, कारण हा विभाग खरं आरोग्याशी संबंधित नसतो, हा FDAशी संबंधित विभाग आहे, म्हणजेच फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटचा हा विषय आहे। परंतु फूड अँड ड्रग्जला सुद्धा आता जास्तीची तरतूद करण्यात आलेली आहे। खबरे जे असतात ते खबऱ्यांच्या माध्यमातून त्याला पैसे खर्च करून अशा पद्धतीनं जे काही ब्लॅक मार्केटिंग केली जात असेल औषधांची, तर या संदर्भात खबर देऊन त्यांना काही रक्कम देऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींना कुठल्याही परिस्थितीत आळा घातला पाहिजे, अशी पण एक व्यवस्था FDAच्या माध्यमातून केली जात आहे। पहिली गोष्ट आपण जी काही लक्षात आणून दिलंय त्याबाबतचे करेक्टिव्ह ॲक्शन्स, म्हणजेच दुरुस्ती जी काही करता येऊ शकेल ते तातडीनं करण्याच्या सूचना ह्या दिल्याच जातील, त्याबद्दल काही वादाचा विषय नाही आहे। राज्य शासनाला कुठल्याही परिस्थितीत रेमडेसिविर असो किंवा अन्य औषधी सामुग्री असो ती सगळी व्यवस्थित मिळणे अपेक्षित आहे। मधल्या काळामध्ये 1-2 बॅचेस ह्या खराब झाल्या होत्या, त्यामुळे ड्रग अथॉरिटीनी त्या रिजेक्ट केल्या। 5 दिवसासाठी तुटवडा जाणवत होता, पण आता पुन्हा सुरळीत व्यवस्था झालेली आहे। क्वांटिटीच्या बाबतीत खरं म्हटलं तर अडचण येऊ नये, शासकीय ज्या हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी मुबलक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था कलेक्टर्सच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, कुठेही तो अडचण नाही आहे। मात्र प्रायव्हेट हॉस्पिटल्सला थोडी अडचण जाणवतीये हे लक्षात येतंय आणि त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे त्याची क्वांटिटी आणि त्याचा रेट ह्या दोन्ही बाबतीत काल कॅबिनेटमध्ये सुद्धा खूप सविस्तर चर्चा झाली आणि त्यामुळे क्वांटिटी तर नक्कीच वाढवली जाईल आणि एक व्यवस्थित डिस्ट्रीब्युटरकडे ती देऊन त्याचा पूर्ण हिशोब घेतला जाईल, हा तर नक्कीच विषय होईल। आणि त्याचे रेट सुद्धा आज कुठेतरी 2200 रुपये, कुठे 2500 रुपये, कुठे 3000 रुपये अशा स्वरूपाने त्याचा एका इंजेक्शनचा रेट जो लावला जात आहे ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे आणि जो मानसिक त्रास लोकांना सहन करावा लागत आहे या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे स्वागतार्ह नाहीयेत। त्यामुळे शासन म्हणून याचा संवेदनशीलतेनेच विचार करून तत्परतेने या बाबतीतल्या सर्व कारवाई करण्याच्या संदर्भात FDAला सूचना देण्यात आलेल्या आहेतच। आम्ही सुद्धा या बाबतीत कॅपिंग करण्याच्या संदर्भात किंवा त्याचा रेट सर्व महाराष्ट्रात एकच असावा अशा संदर्भातील योग्य ते पावलं याच 2-3 दिवसामध्ये टाकले जातील। आणि रेमडेसिविर मी पुन्हा एकदा एक सांगेल की WHO आणि ICMRनी हे काही संजीवनी नाहीये की ते घेतलं म्हणजे 100% बराच होतो असा कोणीच दावा करू शकत नाही। त्याबाबत सुद्धा खूप मोठी संभ्रमता आहे आणि त्यामुळे रेमडेसिविरच्या बाबतीत नक्कीच थोडाफार अँटी व्हायरल आहे, लोड कमी करण्याचा प्रकार होऊ शकेल, परंतु ती काही संजीवनी नाही की ते मिळालं म्हणजेच दुरुस्त होईल। अलीकडच्या काळात अक्षरशः पेशंट्स डिमांड करतायत, नातेवाईक डिमांड करतायत, त्यामुळे डॉक्टरपेक्षा सुद्धा आता लोकांनाच पाठ झाले की आपल्याला हे मिळालं पाहिजे। इतक्यापर्यंत मी अनेक डॉक्टर्सला बघतोय ते केव्हा द्यावं, माइल्डच्या परिस्थितीतच ते द्यावं लागतं, एकदा परिस्थिती मॉडरेटच्या पुढे गेलेली असेल सिव्हिअरमध्ये त्याचा उपयोग होत नाही। त्यामुळे बऱ्याचदा असा विषय आहे की तो माइल्ड टू मॉडरेट जात असतानाच रेमडेसिविर द्यावं अशा परिस्थिती असते आणि तशी सूचना आहे। त्यामुळे त्याच्या बाबतीतली सुद्धा कार्यपद्धती किंवा त्याचा कसा वापर करावा याच्यासाठीच्या सुद्धा टास्क फोर्सला सांगून आपण एक एक्सप्रेस ऑर्डर्स काढलेले आहेत। त्यामुळे जे लोक डॉक्टरची ट्रीटमेंट म्हणजे पेशंटची ट्रीटमेंट करतायत त्याचं ट्रीटमेंट प्रोटोकॉल हा सुद्धा
या रेमडेसिवीरचा कसा असावा, काय असावा या बाबतीतली सविस्तर गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे याचं थोडं शिक्षण लोकांना मिळायला हवं आणि याच्या बाबतीतली क्वांटिटी आणि रेट या दोन्ही बाबतीत निश्चित प्रकारे करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतल्याच जातील हे विश्वासाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कालच कॅबिनेटमध्ये फार गांभीर्याने चर्चा झालेली आहे. बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितलं की कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. मग आत्ताच जर रेमडेसिवीर इंजेक्शनची इतकी कमतरता भासत असेल किंवा तुटवडा जाणवत असेल तर मग ती दुसरी लाट जर आली दुर्दैवानं तर तेव्हा त्यावेळी सरकार कशी व्यवस्था करेल? नाही, एकतर दुसरी लाट येईलच असा काही अंदाज नाहीये. ठीक आहे, अंदाज असतो कारण फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, UK मध्ये दुसरी लाट आली आणि ती खूप पहिल्यापेक्षा खूप मोठी होती. नक्कीच तिथे लाट आली, खूप बाधित झाले, परंतु मृत्यूची संख्या मात्र खूप कमी होती पहिल्यापेक्षा. त्यामुळे एक नक्कीच आहे की आता रेमडेसिवीर वगैरेंच्या औषधांचा पुरवठा हा नक्कीच खूप मोठ्या पद्धतीनं वाढवलेला आहे. अनेक कंपन्या त्याच्यामध्ये आता आलेल्या आहेत आणि मला वाटत नाही की तुटवडा निर्माण होईल. त्या बाबतीतली संपूर्णतः जे मॉनिटरिंग करण्याचं काम मी सांगतोय की FDA मिनिस्ट्रीकडून केलं जातो, तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू. क्वांटिटी आणि रेट हे दोन जे महत्त्वाचे लोकांच्या दृष्टिकोनातून एक काळजीचे विषय असतात त्यावर निश्चित नियंत्रण अत्यंत व्यवस्थित ठेवलं जाईल आणि येणाऱ्या 1-2-3 दिवसाच्या आत बाहेर या सगळ्या गोष्टी सुरळीत केल्याच जातील हा मी 100% विश्वास देऊ इच्छितो. बिलकुल. मात्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला जी काही आता सध्या क्रिटिकल पेशंट असतील कोरोनाचे त्यांच्या नातेवाईकांची जी वणवण होतीये हे इंजेक्शन विकत घेण्यासाठी आणि त्यांच्या पदरी तर निराशाच पडतेय. मात्र त्यांच्यासाठी जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी कुठे इंजेक्शन्स उपलब्ध होतील किंवा काय अशी काही व्यवस्था करण्याचा विचार आहे का? हो, निश्चित. त्याच्यातच आता जी सध्या थोडी जी सुसूत्रता नाही, ह्यात गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये कुठेही गव्हर्नमेंटची जिथे फॅसिलिटी आहे, मग कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल असो, मेडिकल कॉलेजेसचे रन करत असलेले हॉस्पिटल असो किंवा आमच्या डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसचे हॉस्पिटल असो, ह्या हॉस्पिटल्समध्ये अडचण नाही. हॉस्पिटलमध्ये अडचण आहे प्रायव्हेटमध्ये, त्यामध्ये सुद्धा प्रायव्हेटच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे अडचण नक्कीच नाही आहे. परंतु काही ठिकाणी त्यांच्या मॅनेजमेंटच्या अभावामुळे किंवा काही लोक निश्चितच काही समाजामध्ये विघ्न म्हणजे वाईट लोक असतात, वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांना आपल्याला निश्चित प्रकारे नीट केलं पाहिजे, त्यांना ठेचून काढलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही अत्यंत कडक पद्धतीनं FDAच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की खबरे नेमा, त्यातून त्यांच्यावर कारवाई करा, ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई करा, गुन्हे नोंदवा. या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी करण्यात येत आहेत, केल्या जात आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यासारख्या माध्यमांनी सुद्धा अधिक बारकाईने लक्ष ठेवा आणि शासनाला मदत करा. मला एवढंच वाटतं की शासनाला या बाबतीत अत्यंत संवेदनशीलतेनेच आणि लोकाभिमुखच काम करायचंय. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. थोडीफार जी काही बॅचेस खराब झाल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली होती ती नक्कीच 1-2 दिवसात सुरळीत केली जाईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बरोबर. मात्र ज्या वेळेला डॉक्टरांकडून हे इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं जातं आणि ते मेडिकलमध्ये उपलब्ध होत नाही तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी काय करावं? कटलंय मला वाटतं माहिती. बघा, विचारून घे. रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतायत आणि त्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करतायत. 2 ते 3 दिवसात हा साठा उपलब्ध होईल. साठेबाजी झाल्यास कारवाई देखील केली जाईल. TV9च्या बातमीची आरोग्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली आणि त्यांनी TV9 मराठीचं अभिनंदन केलंय ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल. तर 2 ते 3 दिवसामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य पुरवठा होईल आणि साठेबाजी जर केली तर त्यावरती कारवाई सुद्धा होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आत्ताच आपल्यासोबत बोलताना सांगितलंय. त्यामुळे सध्या राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काही काळा बाजार चालू आहे आणि तुटवडा जाणवतोय त्या संदर्भात आरोग्यमंत्री बोलत होते. मात्र 2 ते 3 दिवसात योग्य पद्धतीनं पुरवठा केला जाईल आणि सरकार त्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मात्र सध्या जे काही रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना या इंजेक्शनसाठी मेडिकल टू मेडिकल अशी वणवण करावी लागते कारण डॉक्टरांकडून हे इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं जातं मात्र ते इझिली अवेलेबल होत नाही आणि म्हणूनच सध्या पेशंटच्या नातेवाईकांची जी वणवण सुरू आहे त्या दृष्टीनं आम्ही आरोग्यमंत्र्यांनाच विचारत होतो. मात्र ते म्हणतायत 2 ते 3 दिवसात योग्य पद्धतीनं राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल आणि जे साठेबाजी करत असतील त्यांच्यावरती कारवाई होईल असं आरोग्यमंत्री म्हणाले.
TV9 मराठीच्या ऑपरेशन जीवन रक्षक या माध्यमातून जो काही रियालिटी चेक आम्ही केलेला होता त्यावरती राजेश टोपे बोलत होते। राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवणार नाही असं आश्वासन त्यांनी आताच आपल्याशी बोलताना दिलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण जास्त ज्या ठिकाणी आहेत तिथे म्हणजेच नाशिकचा सुद्धा तिथे नंबर लागतो। मात्र गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सध्या वरदान असणारं रेमडेसिवीर इंजेक्शन नाशिकमध्ये सुद्धा सहजासहजी काही मिळत नाहीये आणि TV9च्या छुप्या कॅमेऱ्यातून नाशकातली नेमकी स्थिती काही झालेली आहे पाहूयात। नाशिकमध्ये बेड आणि व्हेंटिलेटर अभावी कोरोना रुग्णांचा कसा मृत्यू होतोय हे याआधी आम्ही दाखवलंय। मात्र आता जीवनरक्षक ठरणारं रेमडेसिवीर इंजेक्शन नाशिकमध्ये मिळतंय का याचा रियालिटी चेक TV9च्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झालाय। त्याआधी कोरोनाच्या स्थितीचा विचार केला तर मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 74,733 वर पोहोचली आहे। यापैकी 15,465 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत। नाशिकच्या इंटरनेट वेलनेस केमिस्ट मध्ये रेमडेसिवीर आम्ही विचारणा केली। रेमडेसिवीर भेटेल पुढे भेटेल म्हणजे असं ठरवून दिलंय का सरकारने? सरकारने परमिशन लागेल लायसन्स मग तुमच्याकडे नाही का? आम्हाला गोळे कॉलनीचं नाव सांगितल्याप्रमाणे TV9चे प्रतिनिधी रुद्राक्ष फार्म मध्ये आले। रेमडेसिवीर कधी येईल काही? बाकी कुठंच नाही भेटणार रेमडेसिवीर? रेमडेसिवीर आहे ना सर, अर्धा ते 1 तासाने मला कॉल करा, नंबर घ्या माझा, नंबर घ्या। माझ्या कोविड सेंटरला पेशंटला दिल्यावर जर उरले मी तुम्हाला ऍडजस्ट करतो। म्हणजेच इथंही तत्काळ इंजेक्शन उपलब्ध नाही। आज माझे दाजी हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। आज औषधासाठी आम्ही 1-1 फिरतोय। कुठल्याही मेडिकलला जाऊ, कुठल्याही फार्मसीमध्ये जाऊ, कुठल्याही कोविड सेंटरमध्ये जाऊ, नाहीचाच पाडा येतोय। शताब्दी हॉस्पिटल आणि कोविड सेंटर मध्येही आमची टीम आली। रेमडेसिवीर मिळेल का? नाही ना, आपल्याकडे जवळपास 8 दिवसापासून मालच नाही। आज उद्या आला तर येईल शक्यता आहे। पहा ना काय करता आलं तर आमचं पेशंट नाही का सिरियस आहे। मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असू शकतो। कोविड सेंटर मध्येच रेमडेसिवीर इंजेक्शन नसल्याचं समोर आलंय। तर राज्यामध्ये सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरू असलेला काळा बाजार आणि तुटवडे या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आपल्या सोबत आहेतच। राजेश टोपेजी, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काळा बाजार आहे तो कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी हा तुम्ही भरारी पथकं सरकारकडून नेमलेली आहेत आणि आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये असं देखील लक्षात आलेलं आहे की या भरारी पथकांमुळे थोडा काळा बाजार काही प्रमाणात कमी झालेला सुद्धा दिसलेला आहे। हा नक्कीच, माझं तेच म्हणणं आहे, खबरे ज्याला म्हणतो ना आपण, हे खबऱ्यांना अगोदर तरतूद काही हजारांमध्ये होते। आता मला वाटतं एक 10-20-25 लाख रुपयापर्यंतची तरतूद ठेवण्यात आलेली आहे, खास करून खबऱ्यांना बक्षीस देण्यासाठी, खबर दिल्यानंतर वगैरे वगैरे। आणि या सगळ्या गोष्टींचा उद्देश एकच आहे की रेमडेसिवीर असो किंवा अन्य, माझं म्हणणं आहे की नुसतं रेमडेसिवीरच नाही, आता ऑक्सिजनच्या बाबतीतला पुरवठा असेल किंवा ऑक्सिजनमध्ये कोणी इंडस्ट्रीला ऑक्सिजन देत आहे, वास्तविक आपण 80% पर्यंत ऑक्सिजन हे मेडिकल ऑक्सिजनच दिलं पाहिजे असं आपल्याला बंधनकारक असताना जर कोणी इंडस्ट्रीला ऑक्सिजन देत असेल किंवा त्याच्यामध्ये सुद्धा चोऱ्या होत असतील तर त्याही गोष्टी राईट पकडणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग असणार आहे। तर अशा स्वरूपाने सगळीकडेच आता उद्याच्या काळात मास्क सुद्धा असतील किंवा कोणी साठवणूक करत असेल किंवा कोणी आता जे काही फिक्स रेट्स केलेले आहेत, कॅपिंग केलेले आहेत, त्याच्यापेक्षा कोणी जास्तीने विकत असेल, अशा काही गोष्टी कुठेही अनियमित गोष्टी करतानाचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अत्यंत स्ट्रिक्ट कारवाई व्हावी। किंवा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये कोणीही स्वार्थी प्रवृत्तीने आपल्याला काम करताना आढळून चालणार नाही आणि त्यांनी भान ठेवलं पाहिजे, मानवतेचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं भान प्रत्येक या क्षेत्रात काम करत असणाऱ्या प्रत्येकाने ठेवलं पाहिजे असं माझं खूप आग्रहाचं सांगणं आहे। बरं, मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा काही बड्या लोकांनी केलेला आहे असं बोललं जातंय, त्यात तथ्य आहे का?
नाही, मला वाटत नाही. हे बघा कसं आहे की आता काय केलंय की जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत, हिथ्रो असेल, हिट्रो किंवा तुमची सिप्ला असेल, तर ह्या कंपन्यांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्युटर त्यांचे ॲथोराइज डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्या डिस्ट्रीब्युटरला किती इंजेक्शन्स दिलेत याचा त्यांनी अकाउंट ठेवलं पाहिजे. आणि तेवढे समजा एखाद्या ठिकाणी 100 दिले, 200 दिले, तर त्या 200चा इंजेक्शनचा वापर त्यांनी कुठे दिला हे FDA तिथल्या जिल्हा FDA अधिकाऱ्याला त्यांनी दाखवलं पाहिजे. त्यांनी हिशोब दिला पाहिजे, रिकन्सायलेशन ऑफ स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा त्यांनी कोणत्या रुग्णांना दिले, ते कुठे रुग्ण ॲडमिट आहेत, ह्या सगळ्यांचा हिशोब FDAने जर बघितला तर ब्लॅक मार्केटिंगचा कुठलाही संबंध येणार नाही. जर त्यांनी दिलेले इंजेक्शन आणि कोणत्या पेशंट्सला दिलेले ते दिल्या गेलेले आहेत त्याचं जर टॅली केलं आणि तिथे जाऊन थोडी काही एक टेस्ट केसेस म्हणून तिथे जाऊन जर ॲक्च्युअल चौकशी केली की हो बाबा तुम्हाला मिळाली का नाही इंजेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी जर का थोड्याफार केल्या तर एक डिटरन्स, एक भीती निर्माण होईल. आणि हे FDA विभागाला कळवण्यात आलेलं आहे. मला वाटतं की हे आता जरा अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. बिलकुल. राजेश टोपेजी, अगदी शेवटचा प्रश्न. अनलॉक 5 सुरू झालेला आहे आणि त्याअंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरू होत आहेत आणि रोजच्या रोज राज्यामध्ये समोर येत असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, या दोन्हींची सांगड कशी घालणार? एक आहे की आपल्याला आता इकॉनॉमी रिवाईव्ह करावीच लागणार आहे. आपण जगामध्ये जरी बघितलं तरी अमेरिकेपासून तर युरोपियन पूर्ण खंड असेल, इकडं ऑस्ट्रेलिया असेल, मधला भाग साऊथ कोरिया वगैरे असेल, सगळीकडे आता लॉकडाऊनची भाषा केली जात नाही. अनलॉक केलं जात आहे, परंतु शिस्त पाळलं पाहिजे, स्वयंशिस्त ठेवली पाहिजे. आणि जे SOPs आहेत, म्हणजे ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स किंवा प्रॅक्टिसेस आहेत, ह्या पाळल्या गेल्या पाहिजे. त्यामुळं लोकांना शिक्षण देणं, लोकांना अधिक प्रबोधन करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते लोकांनी स्वयंशिस्तीनं पाळलं पाहिजे. तर या गोष्टी करत असताना आता अनलॉक 5 जे केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, फूड बार्स ह्या सगळ्या गोष्टी आता 50% पर्यंत टुरिझमच्या SOPच्या पद्धतीनं चालू होत आहेत. इव्हन लोकल म्हणजे ज्या ट्रेन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डब्यावाल्यांना अलाव केलंय किंवा इथूनच इनिशिएट होणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत विदिन स्टेट त्या सुद्धा आता अलाव करण्यात आलेल्या आहेत. MMR रिजन मधल्या इंडस्ट्रीज ज्या आहेत, नॉन एसेन्शियल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बंद होत्या, त्या आता चालू करतायत. आणि मला वाटतं की आता तुम्ही बघतायत की सगळीकडे परीक्षा वगैरेंची सुद्धा सुरुवात CETची वगैरे झालेली आहे. या सगळ्या माध्यमातून अनलॉकिंगची प्रक्रिया आहे. याचा अर्थ याचा धोका नक्कीच आहे, याची रिस्क मोठी आहे, परंतु लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे यासाठी सुद्धा आपण जागरूकपणे काम करतो आहोत. माझं कुटुंब माझी जबाबदारी हा एक अत्यंत ग्रासरूटला जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन 100% 11 कोटी लोकांपर्यंत जाण्याचा एक प्रभावी आपण उपक्रम आपण राबवत आहोत आरोग्य विभागाच्या वतीनं. आणि त्या माध्यमातून सुद्धा घराघरामध्ये जाऊन कोमॉर्बिड लोक, ज्येष्ठ लोक किंवा ज्यांना सिम्पटम्स आहेत असे लोक बाजूला काढून अलगीकरण करून त्यांच्या टेस्ट घेऊन त्यांच्या बाबतीत उपचार करण्याचं कामही तेवढंच चालू आहे. त्यामुळे अनलॉकिंग आणि तेवढंच सावधतेने सगळ्या गोष्टी म्हणजे बेड्स वाढवणं, ऑक्सिजन वाढवणं, औषधी वाढवणं, डॉक्टर्स वाढवणं, ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच सायमल्टेनियसली चालू आहेत. त्यामुळे अनलॉकिंग केलं जात आहे बेपरवाहपणे असं नाही, तर सावधगिरीने माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री ह्या गोष्टी करतायत. बिलकुल. राजेश टोपेजी, खूप धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी बोललात. तर TV9 मराठीच्या ऑपरेशन जीवन रक्षक नंतर आरोग्यमंत्र्यांनी थेट या स्टिंग ऑपरेशनची दखल घेतली आणि जो काही राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासतोय किंवा काळा बाजार होतोय या संदर्भात आरोग्यमंत्री म्हणतात की 2 ते 3 दिवसात सुरळीतपणे हा पुरवठा केला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी. आणि TV9च्या स्टिंग ऑपरेशन मधून हे वास्तव उघड झाल्यानंतर थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी आपण संवाद साधला. अनलॉक 5 संदर्भात योग्य ती काळजी घेऊनच हे अनलॉकिंग करत आहोत आणि रेमडेसिवीर संदर्भात योग्य तो पुरवठा केला जाईल आणि जर काळाबाजार होत असेल तर त्यावरती कारवाई करू असं आरोग्यमंत्री म्हणाले.